नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचची गळारुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचची घ्यायची गळारुंदी आणि हा बॉक्स सुद्धा तयार करून घ्यायचा. इथे द्यायचा गोल गळ्याचा आकार. आता मोंढ्याचा आणि गळ्याचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे. नंतरून घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचा अस्तर आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूनी थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा आहे. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं. इथे आपण पायपिंग करणार नाही आहे किंवा कॅनव्हासचा वापर सुद्धा करणार नाही आहे, म्हणून काय करायचं, व्यवस्थित अस्तर ठेवून पिना लावून घ्यायच्या आणि गळ्याच्या बाजूने आपल्याला 1/2 इंच अंतर सोडून ही शिलाई मारून घ्यायची. तुम्हाला जर परफेक्ट शिलाई येत नसेल तर कशाने तरी रेष मारायची आणि त्या रेषेवरती बरोबर परफेक्ट शिलाई मारून घ्यायची. आता जो मधला भाग जो दिसतो एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे आणि पूर्ण गळ्यावरती असे छोटे छोटे कट आपल्याला मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला अस्तर मध्ये वळवायला सोपं जातं. अस्तरमध्ये वळवून आपल्याला वरतून द्यायची दाबटीप, म्हणजे अशी कडेला एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची, म्हणजे आपला जो परफेक्ट गळ्याचा आकार आहे ना तो अगदी व्यवस्थित असं तयार होतो. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन वेळ मिळेल. आता कपड्याला पलटी करायचं आणि पूर्ण अस्तर आपल्याला घ्यायचं आहे जॉईंट करून. जॉईंट करताना अगदी हाताचा व्यवस्थित वापर करायचा आहे, म्हणजे कुठे फुगा वगैरे पडत नाही. व्यवस्थित असं त्याच्यावरती हात ठेवला की व्यवस्थित आपल्याला शिलाई मारता येते. शिलाई मारून झाली की हा उरलेला कपडा दिसतो तो कट करून घ्यायचा आहे. बघा, अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग पण छानच येते. कट करून झालं की आपल्याला लगेच पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी पॉईंट टाकायचा, खाली 1/2 इंच, वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. लगेच एक पट्टी घ्यायची, ती लावायची आपल्याला कमरेला, म्हणून पट्टी घेतली, तिला एक बाजूने असं फोल्ड केलं आणि ती अशी सिंपल वरतून ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा शिलाई मारून घ्यायची. छान असा आपला पाठीचा भाग हा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, लांब पट्टी घेतली, साधारण 1.5 इंच रुंदीची पट्टी आहे आणि लांबीला पाहिजे आपल्याकडे असेल तेवढी घ्यायची. नंतरून तिला असं कडेने शिलाई मारायची. अगदी छोटे आपल्याला पायपिंग करतो ना आपण, त्या पद्धतीने आपल्याला ही नॉट बनवायची आहे, म्हणून अगदी कमी जागा सोडून आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची. शिलाईच्या बाहेर जर जास्त कपडा दिसत असेल ना तर तो कट करून घ्यायचा आहे, म्हणजे काय होईल, कपडा आपल्याला ती नॉट पलटी करायला नाही सोपं जाईल. बघा, ह्याप्रमाणे आपण जास्त जर कपडा असेल शिलाईच्या बाहेर तर तो कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने सुई दोऱ्याची सहाय्याने तिला पलटी करून घ्यायचं आहे. आता आपले चौकोनी तुकडे घ्यायचे, साधारण 3.5 बाय 3.5चे, आणि त्याला ह्या पद्धतीने असा त्रिकोण बनवायचा. मध्ये ती नॉट ठेवायची बरोबर सेंटरला आणि ह्या पद्धतीने त्याला पॅक करून घ्यायचे. बघा, ह्या त्रिकोणमध्ये आपल्याला ती नॉट अशी घालून द्यायची.
असे आपल्याला हे चारही बनवून घ्यायचे. त्याच्यावरती आपण आहे ना एक अशी लेस लावून घेणार आहे बघा, ह्या पद्धतीने. म्हणजे जे त्रिकोण आपण बनवले ना ते अगदी अजून सुंदर दिसतील, म्हणून काय केलं आपण त्याला अशी लेस लावून घेतली. आता हे चारही पण आहे ना आपल्याला ह्या पद्धतीने असे लावून घ्यायचे अगदी जवळजवळ. बघा ह्या पद्धतीने आपण हे एकदम असे व्यवस्थित असे हे करायचे. तिथे आपण पिना लावून घेतल्या तरी चालेल, म्हणजे ते व्यवस्थित असे पॅक होतील. अगदी व्यवस्थित ॲडजस्ट करायचे आणि ते असे इथे पिना लावून घेतले की आपल्याला शिलाई मारायला पण सोपं जाईल. नंतरून हे नॉड आपल्याला ह्या पद्धतीने अशी इकडनं ठेवायचे थोडासा गोल आकार करून, आणि इथे आपल्याला शिलाई मारून ते पॅक करून घ्यायचे. ही जी आपण त्रिकोण डिझाईन जी लावली ती सुद्धा आपल्याला ह्या पद्धतीने अशी शिलाई मारून पॅक करून घ्यायचे. पिन काढून घ्यायची आणि शिलाई मारून पूर्ण करायचे. त्याच्यानंतर कपड्याला पलटी करायचा आणि जास्तीचं जर असं दिसत असेल ना कपडा तर तो कट करून घ्यायचा आहे, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग चांगली येते. बघा ह्या पद्धतीने आपण हे कट करून घेतलं. त्याच्यावरती आपल्याला आता गळ्याला पूर्ण सुंदर अशी लेस आपल्याला इथे लावायची. तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता. ही लेस थोडीशी रुंद असल्यामुळे काय करायचं आहे, थोडी थोडी सैल आपल्याला ती ठेवायची आहे, म्हणजे गळ्याला ती व्यवस्थित अशी लागल्या जाते. त्या लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची आहे, म्हणजे लेसची फिनिशिंग सुद्धा सुंदर येईल. आणि आता आपल्याला कमरेला सुद्धा एक लेस लावून घ्यायची आहे. अशी सुंदर अशी डिझाईन आपण अगदी कमी वेळात बनवली. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. बघा इथे सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून पूर्ण करायचं आहे. आणि आता बघायचं आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. अगदी सुंदर आणि अगदी कमी कपड्यात ही डिझाईन बनते. मैत्रिणींना तुम्ही नक्की ट्राय करा. कोणत्याही साडीवर छानच दिसेल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. बघा आपल्या ब्लाऊजचा हा फायनल लुक. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती अजूनही तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.